ऑगस्टमध्ये 60 कोटींच्या फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती। शिल्पा शेट्टी राजकुंद्रा दाम्पत्याविरोधात तक्रार। तक्रारकर्ते दीपक कोठारींची 2015 मध्ये बैठक झाली होती, तेव्हा कुंद्रा दाम्पत्य बेस्ट डील टीव्हीचे डायरेक्टर होते। शिल्पाकडे कंपनीचे 87% अधिक शेअर्स होते। शिल्पा राजकुंद्राला दीपक कर्ज देतील असं बैठकीत ठरलं। दोघांनी कंपनीसाठी 75 कोटींचं कर्ज मागितल्याचा दावा आहे। दीपक कोठारी यांच्याकडे कर्ज मागितलं गेलं। दिलेल्या कर्जावर 12% प्रमाणे वार्षिक व्याज दर ठरल्याचाही दावा केला जातोय। फक्त दिलेलं कर्ज कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवण्याचं ठरलं। 2015-16 दरम्यान 60 कोटी 48 लाख रुपये 2 टप्प्यात कोठारींनी दिले। शिल्पा शेट्टीने कोठारींना पर्सनल गॅरंटी दिली होती। पण सप्टेंबरमध्ये शिल्पाने कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला। यानंतर शिल्पाच्या कंपनीबद्दल 1.28 कोटींचं कर्ज बुडवण्याचं प्रकरण समोर आलं। त्यानंतर कोठारींकडून पैसे परतीसाठी तगादा लावण्यात आला, पण दोघांकडून ना पैसे परत आले ना कोणतं उत्तर। त्यामुळे जुहू पोलीस स्टेशनमध्ये कोठारींकडून फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली। 6 सप्टेंबरला शिल्पा आणि राज विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलं। सोळा सप्टेंबरला राजकुंद्राची EOW कडून 5 तास चौकशी झाली। 7 ऑक्टोबरला EOW कडून शिल्पा शेट्टीची 5 तास चौकशी झाली।